तैयार हाथ प्रार्थना करूं? Be strong in the Lord. प्रभु खंबीर रहा बेटा, Don't give up. ऐसे हार नहीं मानते राजा. Every ऐसे हार नहीं day मानते. the challenges will come. रोज आव्हान तर येणार. आयुष्याला बांधलेलं आहे. Prayerfully move forward. प्रार्थना करून पुढे जायचं. Prayerfully move forward. प्रार्थना करून पुढे, प्रार्थना करून पुढे. जो बीच में आता है बाहर निकाल, तू आगे जा. Yes. It's a daily warfare. हे रोजचं युद्ध है. Daily warfare. ये साल में एक बार करके नहीं चलता है बेटा, ये रोज करना पड़ेगा. Are you ready? तैयार आहात? Should I pray? प्रार्थना करू? Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, the wonderful people are gathered here. हे इतके सुंदर लोक तुझे सगळे गोळा झालेत, But पण some of them are anxious. त्यांच्यातल्या काही लोकांना खूप टेन्शन आलंय. Anxious about certain चिंता things. होत आहे काही गोष्टींची. Certain things that are not happening. काही गोष्टी घडत नाहीत त्यांच्या Certain things जीवनात. that are happening that should not happen. काही गोष्टी अशा घडतायत की ज्या नको घडायला. All these things are bringing pressure on या them. सगळ्यातनं त्यांच्यावर प्रेशर येत आहे. But Father, पण देव बापा, at this moment, या क्षणाला I've asked them to cast their care upon you. मी या सर्व लोकांना सांगितलंय की त्यांनी ओझी तुझ्यावर And टाकावी. I am agreeing with them. आणि मी त्यांच्याशी सहमत And करत as आहे. they cast their burden upon you, आणि जसं ते त्यांचं ओझं तुझ्या पायाशी टाकतील, take charge of it. तू त्यांचा ताबा घे. As they are seeking your face, जसं ते तुझं मुख शोधतायत, as they are praying to you तुला concerning their प्रार्थना करतायत burdens, त्यांच्या ओझ्याविषयीनं, you take charge तू ताबा घे and deal with those cases. आणि त्या सगळ्या प्रकरणांना तू हाताळ. Deal with those burdens. ती ओझी तू हाताळ. Every devil, सैतान, I command you in the मी name of आज्ञा Jesus. करतो येशूंच्या नावात, Leave their minds सोड त्यांच्या मनांना, सोड in Jesus' name. सोड त्यांच्या मनांना Leave their येशूंच्या minds नावात. in Jesus' सोड name. त्यांच्या मनांना येशूंच्या नावात. Leave their situations in सोड Jesus' त्यांची name. परिस्थिती येशूंच्या नावात. Leave you trouble in the name सोड of Jesus. सैताना येशूंच्या You have नावामध्ये. no authority. तुला अधिकार नाही. You have no authority. तुझ्याकडे अधिकार In the नाही. name of Jesus. येशूंच्या In the नावात, name of Jesus. येशूंच्या नावात. Let the mind be clear in Jesus' name. त्यांचं मन जे तुंबलंय त्या येशूंच्या नावात क्लिअर होऊ दे. Leave you devil in the name of सोड Jesus. सैताना त्यांना All येशूंच्या kind नावात. of fears, सगळ्या पद्धतीची all भीती, kinds of anxieties, सगळ्या पद्धतीचं all टेन्शन, kinds of doubts सगळ्या पद्धतीच्या शंका that are invading their ज्या minds, त्यांच्या मनात घर करू नयेत, that are invading their homes, ज्या त्यांच्या घरात घर करू that नयेत, are invading their lives, ज्या त्यांच्या जीवनात घर करतायत and not allowing them to live to the fullest of आणि God's त्यांना plan. देवाचं संपूर्ण जीवन आणि योजना जगू देत नाहीयेत, Leave them all in Jesus' त्यांना name. सगळ्यांना येशूंच्या नावात सोड. In Jesus' name. सोड येशूंच्या नावात. They have to complete their destiny. त्यांनी त्यांच्या आयुष्याची दिशा पूर्ण You करायला have हवी. great plans for them. तुझ्या योजना त्यांच्यासाठी महान आहेत. Those plans have to be accomplished in their lives त्या in योजना Jesus' name. त्यांच्या जीवनात पूर्ण झाल्याच पाहिजेत येशूंच्या नावात. Devil cannot have a say. सैतानाचं काही चालणार नाही. You devil, you have been defeated by Jesus. सैताना येशूंनी तुला पराजय केलाय. Leave their minds. त्यांचं मन सोड, Leave their souls. त्यांचे जीव सोड, Leave their lives. सोड त्यांचं Leave जीवन, their family. त्यांचा परिवार सोड, Leave their children. त्यांच्या मुलांना सोड In the name of Jesus. येशूच्या नावात. खराबा शंदरो कोरोबा, Thank you, Jesus. हंदरी महांदरो कोरोबा, कराबा Thank you, खराबा Jesus. बाबा बाबा बाबा. Let the perfect will of God be done in their lives. देवाची परिपूर्ण इच्छा त्यांच्या जीवनात पूर्ण होवो. The devil is showing सैतान दाखवतोय that they are off. की ते सगळे Things गेले, are not happening. आता संपलं, काही It होणार will be नाही, difficult. अवघड आहे. No, we believe. नाही, आमचा विश्वास आहे, God will perform it. देव करणार आहे, God will perform it. देव करणार आहे. In His own time. देव देवाच्या वेळेत He करेल. will make all things beautiful. देव देवाच्या वेळेत सर्व गोष्टी सुंदर करेल. Thank you, Jesus. धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. Answer all of them त्यांना सर्वांना उत्तर दे. in the coming days. येत्या दिवसात Show them how you worked for them. त्यांना दाखव तू त्यांच्यासाठी कसं काम केलंस. Lord, प्रभू, I मी pray प्रार्थना करतो, the prayer they made to you, जी प्रार्थना त्यांनी तुला केली आहे, most of them answer it before this year ends. जास्तीत जास्त लोकांच्या प्रार्थनेला वर्ष संपण्या अगोदरच उत्तर दे. In the new year, show new things, but नवीन वर्षी नवीन गोष्टी तर दाखवच, a few things remove it before the year ends. पण काही गोष्टी वर्ष संपण्या अगोदर घालवून टाक. In Jesus' name. येशूंच्या नावात. Praise God. देवाला धन्यवाद, Praise the Lord. देवाला धन्यवाद. Now don't worry about anything. आता कशाची काळजी करू नका. Bring a smile on your face. सगळ्यांनी चेहऱ्यावर हास्य आणा, Rejoice. आनंद करा, Sing. गा, Be grateful to God. देवाचं ऋण माना. All things will happen together for good. सगळ्या गोष्टी चांगल्याकडे होतील आपल्या जीवनात. Please be seated.